भाग तिसरा, भिक्खूची कर्तव्य. क्रमांक 1, भिक्खूची नवदीक्षितांसंबंधी कर्तव्य. यश आणि त्याच्या 4 मित्राच्या धर्मांतराची वार्ता सर्वत्र पसरली आणि त्याचा परिणाम असा झाला की देशातील श्रेष्ठ कुळातील आणि त्याहून कमी प्रतीच्या कुळातील उपासक भगवंतांकडे त्यांच्या धम्माची दीक्षा घेण्यासाठी आणि बुद्ध आणि त्यांचा धम्म यांना शरण जाण्यासाठी आले. पुष्कळच लोक धम्मासंबंधीच्या मार्गदर्शनासाठी त्यांच्याकडे येऊ लागले. त्यापैकी प्रत्येकाला व्यक्तिशः मार्गदर्शन करणे कठीण आहे हे भगवंतांना माहीत होते. म्हणून प्रतिदिन वाढणाऱ्या पारिवाज्यकांच्या संख्येला संघ या नावाने धार्मिक संप्रदायाचे रूप देणे त्यांना आवश्यक वाटले. तेव्हा पारिवाज्यकांना संघाचे सदस्य बनवून त्यांना शिस्त लावण्यासाठी विनयाचे नियम बनवून ते संघाच्या प्रत्येक सदस्याने पाळणे आवश्यक केले. नंतर भगवंतांनी प्रत्येक शिष्याने भिक्खू होण्यासाठी ज्या 2 अवस्थातून गेले पाहिजे त्या ठरविल्या. पहिली अवस्था म्हणजे प्रत्येक शिष्याने पारिवाज्यक होऊन कित्येक वर्ष एखाद्या भिक्खूच्या नेतृत्वाखाली शिक्षण घेत राहणे. शिक्षणाच्या काळानंतर पारिवाजक मंडळासमोराने आपली लायकी सिद्ध करून त्याला उपसंपदा द्यावी लागे. उपसंपदा ग्रहण केल्यावरच तो पूर्ण भिक्खू होईल आणि संघाचा सदस्य बनेल असे ठरविणे. धम्मपरिवर्तनाच्या प्रारंभीच्या काळात अशी व्यवस्था करणे शक्य नव्हते. म्हणून भगवंत पारिवाज्यकांना भिक्खूंना आपला धम्म सर्वत्र प्रस्तुत करण्यासाठी धम्मदूत म्हणून पाठवित असत. धम्मदूत म्हणून पाठविताना भगवंत भिक्खूंना म्हणत, भिक्खू हो, मी सर्व प्रकारच्या मानवी आणि दैवी बंधनापासून मुक्त झालो आहे. भिक्खू हो, तुम्हीही या बंधनांपासून मुक्त आहात. आता तुम्ही बहुजनांच्या हितासाठी, बहुजनाच्या कल्याणासाठी, मानवजातीच्या अनुकंपेने, देवाच्या आणि माणसाच्या हितासाठी, सुखासाठी आणि कल्याणासाठी फिरत राहा. कोणीही दोघांनी एकाच वाटेने जाऊ नये आणि तो धम्म प्रथम आणि अंती त्याप्रमाणेच तत्वत आणि अक्षरशः कल्याणप्रद आहे तो धम्म शिकवावा. पवित्र, शुद्ध आणि परिपूर्ण असे श्रेष्ठ जीवन प्रकाशित करा. सर्व देशात जा आणि ज्यांनी धम्माचा स्वीकार केला नाही त्यांना धम्माचा स्वीकार करावयास शिकवा आणि दुःखाने दुग्ध झालेल्या साऱ्या जगाला आपल्या उपदेशाने धम्माची ओळख करून द्या. अज्ञानी माणसांना ज्ञान द्या. ज्या ठिकाणी महर्षी, राजश्री, ब्रह्मश्री वास करत आहेत आणि आपापल्या संप्रदायाचा फैलाव करत आहेत त्या ठिकाणी जा आणि त्यांना आपापल्या मताप्रमाणे प्रभावित करा. एकटेच जा, करुणामय अंतकरणाने जा, लोकांना बंधनमुक्त करा आणि त्यांना दीक्षा द्या. भगवंतांनी त्यांना असेही सांगितले, धम्मदान हे कोणत्याही दानापेक्षा श्रेष्ठ आहे. धम्माचा आनंद कोणत्याही आनंदापेक्षा श्रेष्ठ आहे. शेत तणाने बिघडते, प्रजा द्वेषामुळे बिघडते. म्हणून धम्मदानाचे फळ फार मोठे आहे. शेत तणाने बिघडते, प्रजा मोहामुळे बिघडते. म्हणून धम्मदानाचे फळ खूप मोठे आहे. शेत तणाने बिघडते, प्रजा गर्भामुळे बिघडते. म्हणून धम्मदानाचे फळ फार मोठे आहे. शेत तणाने बिघडते, प्रजा तृष्णेमुळे बिघडते. म्हणून धम्मदानाचे फळ फार मोठे आहे. अशा रीतीने धम्मपदाचा आदेश घेऊन 60 भिक्खू धम्म प्रचारार्थ सर्व देशात गेले. धम्मपरिवर्तनासंबंधी काय करावे याविषयी भगवंतांनी त्यांना अधिक शिक्षण दिले. क्रमांक 2, धम्मदीक्षा ही चमत्काराने करायची नाही. एकदा भगवान मल्लाच्या अनुपीय या गावी राहत होते. तेव्हा एकदा आपली चिवरे परिधान करून भिक्षापात्र घेऊन त्या गावी ते भिक्षेसाठी गेले. भगवंतांनी असा विचार केला, या सकाळच्या वेळेला अनुपीय गावात भिक्षेसाठी जाणे योग्य नाही. तेव्हा ज्या उद्यानात भगव राहत आहे त्या ठिकाणी जाऊन त्याला भेटावे. म्हणून ते त्या उद्यानात गेले. भगवाने त्यांना पाहिल्यावर त्यांना उद्देशून तो म्हणाला, भगवान यावे.
भगवान यावे, आपले मी स्वागत करत आहे. फार दिवसांनी आपण इकडे येत आहात. इथे हे आपणासाठी आसन सज्ज आहे, यावर बसावे. भगवान आसनावरती बसल्यावर भगव त्यांच्या शेजारी एका ठेंगण्या आसनावरती बसला आणि तो पारिवाचक त्यांना म्हणाला. काही दिवसापूर्वी लिच्छवी कुळातील सुन्नखत मजकडे येऊन म्हणाला, मी भगवंताचा त्याग केला आहे, मी त्यांना गुरु मानित नाही. ही खरी गोष्ट आहे काय? लिच्छवी कुळातील सुन्नखताने तुला जे सांगितले ते सर्व खरे आहे. हे भगव, काही दिवसापूर्वी लिच्छवी कुळातील सुन्नखत मजकडे आला आणि म्हणाला, हे भगवान, मी आपला त्याग केला आहे, आजपासून मी आपणाला गुरु मानत नाही. तेव्हा मी त्याला विचारले, हे सुन्नखता, तू मला गुरु मान असे मी कधी तुला म्हटले होते काय? सुन्नखताने उत्तर दिले नाही. किंवा तू तरी मला कधी असे म्हटले होतास काय की भगवंत, मी आपणाला गुरु मानतो? सुन्नखत म्हणाला, नाही, मीही तसे कधी बोललेलो नाही. जर मी तुला सांगितले नाही आणि तूही तशी इच्छा प्रदर्शित केली नाहीस, तर मग मी तरी असा कोण आहे किंवा तू तरी असा कोण आहेस की तू माझा त्याग करण्याच्या गोष्टी बोलाव्यास? पण भगवान, आपण सामान्य माणसापेक्षा काही अद्भुत चमत्कार करून मला दाखवित नाही. सुन्नखता, मी तुला कधी असे म्हटले होते काय की मी तुला अद्भुत चमत्कार करून दाखवीन? तू माझा शिष्य हो. नाही भगवान. किंवा तू तरी म्हणाला होतास का की सामान्य माणसाच्या शक्तीपलीकडचा अद्भुत चमत्कार भगवान मला करून दाखवील म्हणून मी त्यांचा शिष्य होईल? नाही भगवान. जर मीही असे बोललो नाही व तूही असे बोललेला नाहीस, तर मग तू माझा त्याग करण्याची गोष्ट बोलतोस, त्याला अर्थ काय? माणसाला अद्भुत चमत्कार करता येतील किंवा नाही हे सिद्ध करण्यासाठी मी आपला धम्म शिकवित नसतो. माझा धम्म हा माणसाला आपल्या दुःखाचा पूर्ण निराश कसा करता येईल हे शिकवतो. हा त्याचा उद्देश नाही काय? अद्भुत चमत्कार दाखविले जावोत अथवा न दाखविले जावोत, तथागतांच्या धम्म उपदेशाचा उद्देश तो तथागताच्या धम्माचे अनुसरण करतो, तो आपल्या दुःखाचा नाश करू शकतो, हा आहे. परंतु भगवान सुन्नखत मला सारखा म्हणत राहिला, वस्तुजाताचा प्रारंभ कसा झाला हे भगवान मला सांगत नाही. अरे सुन्नखता, मी कधी असे म्हटले आहे काय की ये आणि माझा शिष्य बन आणि मी तुला वस्तुजाताचा प्रारंभ स्पष्ट करीन? नाही भगवान. किंवा तू तरी असे कधी म्हटला होतास का की वस्तुजाताचा प्रारंभ कसा होतो हे मला भगवान शिकवतील म्हणून मी त्यांचा शिष्य बनेन? नाही भगवान, असे मी म्हटले नाही. तूही असे म्हटले नाहीस आणि मीही तसे म्हटले नाही. तर तू त्याग करण्याची भाषा बोलतोस, त्याचा अर्थ काय? माणसाच्या सर्व दुःखाचा निराश करण्याचा जो धम्म तो मी शिकवितो, त्याचा हेतू वस्तुजाताचा प्रारंभ कसा झाला हे शिकवित नसतो. वस्तुजाताचा आरंभ कसा झाला हे शिकवो अगर न शिकवो, दुःख निराशासाठीच भगवान आपला धम्म शिकवित असतात. मग सुन्नखत, वस्तुजाताचा प्रारंभ कसा झाला किंवा ते प्रारंभरहित आहे हे तुला समजण्यात काय अर्थ आहे? सुन्नखता, वज्जी लोकात तू माझी अनेक प्रकारे प्रशंसा केलेली आहे. सुन्नखता, वज्जी लोकात धम्माचीही तू अनेक प्रकारे प्रशंसा केलेली आहेस. सुन्नखता, वज्जी लोकात तू अनेक प्रकारे संघाची प्रशंसा केलेली आहेस. सुन्नखता, मी तुला असे सांगतो की काही लोक तुझ संबंधी असे म्हणतील की लिच्छवी कुळातील सुन्नखताला गौतमाच्या आदेशानुसार भिक्खूचे पवित्र जीवन जगता आले नाही, त्याने त्याचे नियम पाळता आले नाही, म्हणून विनय झुगारून देऊन तो दुर्वर्तन करू लागला आहे. भगवा, अशा रीतीने लिच्छवी कुळातील सुन्नखताला मी बोललो. तो धम्म आणि विनय याचा त्याग करून आता अधोगतीच्या मार्गाला लागला आहे. सुन्नखताने धम्म आणि बुद्धाचा विनय यांचा त्याग केल्यावर तो लोकांना असे सांगू लागला, बुद्धाच्या
बुद्धाच्या प्रज्ञा आणि बोधीमध्ये काहीच दैवी नाही. त्याने केवळ आपल्या बुद्धीच्या जोरावर असा एक वैयक्तिक सिद्धांताचा शोध लावला आहे आणि तो प्रतिपादिला आहे की ऐकणाऱ्याने आपले दुःख निवारण्यासाठी त्याचे परिपालन व आचरण करीत राहायचे. त्यात दैवी असे काही नाही. सुन्नखता अशा रीतीने बुद्धाची निंदा करण्याच्या हेतूने बुद्धाच्या सिद्धांतात गूढ अथवा दैवी असे काही नाही असे जे सांगत सुटते त्यास तथ्यांश होता. कारण बुद्धांनी आपल्या धर्मपरिवर्तनात अलौकिक अथवा चमत्कार अशा कोणत्याही साधनांचा उपयोग केलेला नाही. क्रमांक 3, धम्मपरिवर्तन हे बळाने करायचे नसते. एकदा भगवान राजगृह आणि नालंदा यांना जोडणाऱ्या राजमार्गावरती जवळजवळ 500 भिक्खूंसह जात होते. त्यावेळेला सुप्पिय नावाचा एक पारिवाचक भिक्खू ब्रह्मदत्त नावाच्या आपल्या तरुण शिष्यासह त्याच मार्गावर चाललेला होता. पारिवाचक सुप्पिय बुद्ध, धम्म आणि संघ यांची निंदा करत होता, परंतु त्याचा तरुण शिष्य ब्रह्मदत्त मात्र बुद्ध, धम्म आणि संघ याची प्रशंसा करत होता. अशा रीतीने गुरु आणि शिष्य परस्पर विरोधी मताचे प्रतिपादन करीत भगवान आणि त्यांच्या भिक्खू संघामागून चालले होते. भगवान रात्र होताच अंबलठिक्का उद्यानातील राजाने निर्मिलेल्या एका विश्रांतीगृहात आपल्या भिक्खू संघासह थांबले. पारिवाचक सुप्पिय व तरुण ब्रह्मदत्त तेथेच उतरले आणि तेथेही त्यांनी आपली चर्चा चालू ठेवली. पहाटेस काही भिक्खू उठले आणि सभागृहात जाऊन बसले. तेथे बोलता बोलता ते सुप्पिय आणि ब्रह्मदत्त यांच्यामधील भाषणाची चर्चा करू लागले. त्यांच्या भाषणाचा रोख कुणाकडे आहे हे जाणताच भगवान सभागृहात आले आणि त्यांच्यासाठी पसरलेल्या एका चटईवरती बसले. त्यांनी भिक्खूला विचारले, तुम्ही कशासंबंधी बोलत आहात? तुमच्या संभाषणाचा विषय काय आहे? भिक्खूने सर्व सांगताच भगवान म्हणाले, भिक्खू हो, कधीही संघाबाहेरील मनुष्य माझ्या विरुद्ध, धम्माविरुद्ध अथवा संघाविरुद्ध बोलू लागला तरी त्यामुळे तुम्ही त्या माणसासंबंधी मनात कोणत्याही प्रकारचा द्वेष धरता कामा नये. असे कोणी बोलू लागले आणि जर तुम्ही दुखावल्यासारखे होऊन त्याच्यावरती रागावू लागलात तर तुमचा राग तुमच्या आत्मविजयाच्या आडी येईल. जेव्हा इतर लोक तुमच्या विरुद्ध बोलतात त्यावेळी तुम्ही रागावलात आणि कष्टी झालात तर बोलणाऱ्याचे शब्द कितपत योग्य आहेत अथवा अयोग्य आहेत हे तुम्हाला कसे ठरविता येईल? भिक्खू म्हणाले, भगवान, आम्ही क्रोधविष्ट झालो तर दुसऱ्याच्या भाषणाची योग्यता आम्हाला ठरविता येणार नाही, ही खरी गोष्ट आहे. भगवान पुढे म्हणाले, संघाबाहेरील लोक माझ्यासंबंधी, धम्मासंबंधी अथवा संघासंबंधी काही कमीपणा आणणारे शब्द बोलू लागले तर तुम्ही म्हणावे, अमुक गोष्ट आमच्या संघात अथवा आमच्यामध्ये नाही आणि अशा रीतीने त्याचे शब्द कसे खोटे अथवा चुकीचे आहेत हे व्यवस्थितपणे स्पष्ट करून दाखवावे. भिक्खू हो, परंतु संघाबाहेरील लोक जेव्हा माझी, धम्माची व संघाची प्रशंसा करतील त्यावेळी तुम्ही त्यांना काय म्हणावे ते ऐका. प्रशंसा करणारा म्हणेल, हिंसेचा त्याग केल्याने श्रमण गौतम हा जीवहत्येपासून दूर राहतो. त्याने दंड आणि तलवार हाती धरण्याचे सोडले आहे. दांडगेपणाची त्याला लाज वाटते. तो करुणामय असून सर्व जीवजातासंबंधी त्याच्या ठिकाणी मैत्री वसत आहे. ज्याचे धम्मपरिवर्तन झाले नाही तो तथागतासंबंधी अशा प्रकारे प्रशंसा करण्याचा संभव आहे. किंवा तो म्हणेल, न दिलेले असे कोणाचे काही घ्यावयाचे नाही. हे व्रतपालन करणाऱ्या गौतमाने लोभ सोडला आहे. जे दिले तेवढेच तो घेतो. आपल्या गरजा भागविला जातील असा त्याला विश्वास असतो. आपले जीवन प्रामाणिकपणे आणि हृदयशुद्धीने व्यतीत करीत असतो.
किंवा तो संघाबाहेरील मनुष्य प्रशंसा करताना असे म्हणेल, व्यभिचाराचा त्याग करून गौतम हा ब्रह्मचर्य पाळीत आहे. संभोग आणि सामान्य माणसाच्या क्रिया त्याच्यापासून तो दूर राहतो. तो प्रशंसा करणारा कदाचित असाही म्हणेल की श्रमण गौतम असत्य भाषण करीत नाही, खोटेपणाचा आपणाला स्पर्श होऊ देत नाही, तो सत्य बोलतो, सत्यापासून विचलित होत नाही, तो इमान राखतो, तो विश्वसनीय आहे, दिलेला शब्द तो मोडीत नाही. तो प्रशंसा करणारा कदाचित असेही म्हणेल, श्रमण गौतम निंदाजनक शब्द उच्चारित नाही, निंदेचा त्याने त्याग केला आहे. तो जे इथे ऐकतो ते इथल्या लोकांविरुद्ध भांडण उभे करण्यासाठी इथे बोलत नाही. अशा रीतीने भिक्खूंना एकत्र आणण्यात मित्र असतील त्याची मैत्री अधिक दृढ करण्यास आपले जीवन व्यतीत करतो. तो शांती निर्माता, शांतीप्रेमी, शांतीची मनापासून इच्छा करणारा आणि ज्याच्या योग्य शांती वाढेल असे शब्द उच्चारणारा आहे. किंवा तो म्हणेल की श्रमण गौतमाने उद्धट भाषणाचा त्याग केल्यामुळे त्याच्या मुखातून कठोर शब्द बाहेर पडत नाहीत. निर्दोष, सुश्राव्य, ललित, हृदयाला जाऊन भिडणाऱ्या लोकांना आल्हाद देणारे लोकांचे प्रेम व्हावे असे शब्द तो बोलतो. अथवा तो म्हणेल, चेष्टेखोर भाषणाला त्याग केल्यामुळे श्रमण गौतम निरर्थक संभाषणात कधीच गुंतत नाही. तो योग्य वेळी बोलतो, सत्याला धरून बोलतो, धम्म आणि संघ यावर तो समयोजित बोलतो, अंतःकरणात साठविण्यासारखे शब्द बोलतो, समुचित उदाहरणे देतो, भेद स्पष्ट करतो आणि मुद्द्याला कधीही सोडत नाही. किंवा तो म्हणेल, श्रमण गौतम बीजे किंवा रोप यांनासुद्धा इजा करत नाही. तो दिवसा फक्त भोजन करतो, रात्री अथवा मध्य दिवसानंतर अन्न सेवन करत नाही. जत्रेतील नाच, तमाशा, संगीताचे जलसे अशा ठिकाणी तो कधीही जात नाही. फलमाळा, सुगंधी द्रव्य आणि उठणे यांनी तो आपणाला विभूषित करीत नाही. लांबलचक उंच बिछाण्यावर तो कधीही पहुडत नाही. सोने रूपे तो कधी स्वीकारित नाही. बिन शिजविलेले धान्य तो घेत नाही. स्त्रिया अथवा युवती यांचा तो स्वीकार करत नाही. दासदासी यांचा तो स्वीकार करत नाही. मेंढे, बकरी, बोकड हे तो स्वीकारित नाही. कोंबड्या अथवा डुकरे तो स्वीकारत नाही. हत्ती, घोडे, गुरे तो स्वीकारित नाही. कोंबड्या अथवा डुकरे तो स्वीकारित नाही. हत्ती, घोडे, गुरे तो स्वीकारित नाही. ते दूताचे अथवा मध्यस्थाने काम करीत नाही. तो क्रयविक्रय करत नाही. लाचलुचपत, लांडी लबाडी यांचा वाम मार्ग तो आचरत नाही. तो कोणाला विद्रूप करत नाही, कोणाचा खून करत नाही, कोणाला कडी घालून बांधित नाही. वाटमारी, दरोडेखोरांनी मारहाण करत नाही. भिक्खू हो, तथागताची प्रशंसा करताना धर्मपरिवर्तन न झालेला मनुष्य अशा प्रकारच्या गोष्टी बोलेल, परंतु त्यामुळे सुद्धा आनंदित होता कामा नये किंवा तुमचे हृदय उचंबळूनही जाता कामा नये, कारण असे घडणेसुद्धा तुमच्या साधनेच्या आड येईल. संघाबाहेरील लोक जेव्हा अशा रीतीने माझी धम्माची अथवा संघाची प्रशंसा करतील, तेव्हा तुम्ही जे सत्य असेल ते सत्य म्हणून मान्य केले पाहिजे आणि म्हटले पाहिजे, त्या कारणास्तव ही गोष्ट खरी आहे. अशी गोष्ट आमच्यामध्ये आढळते, हे अगदी बरोबर आहे. क्रमांक 4, भिक्खूने धम्मप्रचारासाठी झटले पाहिजे. भिक्खूंना उद्देशून भगवंत म्हणाले, भिक्खू हो, मी जगाशी भांडत नाही. भिक्खू हो, मी जगाशी भांडत नाही, परंतु जग माझ्याशी भांडते. सत्याचा शिक्षक जगातील कोणत्याही माणसाशी भांडत नसतो.
भगवंत, आम्ही स्वतःला वीर असे संबोधितो. आम्ही कोणत्या प्रकारचे वीर आहोत? भिक्खू हो, आम्ही संग्राम करतो म्हणून आम्हाला वीर म्हणतात. भगवान, आम्ही कशासाठी संग्राम करतो? श्रेष्ठ शील, श्रेष्ठ ध्येय आणि श्रेष्ठ संज्ञा यासाठी आम्ही युद्ध करतो, म्हणूनच आम्हाला वीर म्हणतात. ज्या ठिकाणी शील संकटात असेल त्यावेळी संघर्ष करण्याला घाबरू नका, दुबळेपणाने वागू नका. भाग 4. भिक्खू आणि उपासक. क्रमांक 1. भिक्षापाश. संघ ही सुसंघटित संस्था असून त्याचे सभासदत्व सर्वांनाच मोकळे नव्हते. केवळ परिव्राज्य स्वीकारल्याने पारिव्राजकाला संघाचे सभासत्व लाभत नसे. उपसंपदा स्वीकारल्यानंतर पारिव्राजक संघ सभासद बने. संघ ही स्वतंत्र संस्था होती. संस्थापकावर ती अवलंबून नव्हती. ती स्वायत्त संस्था असून आपल्याला आवडेल त्याला सभासदत्व देऊ शके. विनय नियमाला अनुसरून ती कोणाचेही सभासदत्व हिरावून घेऊ शके. भिक्खूला उपासकाशी जोडणारे एकच बंधन म्हणजे भिक्षा. भिक्खू हा भिक्षेवर अवलंबून असे. भिक्षा घालणारा म्हणजे उपासक. उपासकांची सुसंघटित अशी व्यवस्था नव्हती. संघात कोणालाही प्रवेश देताना संघदीक्षा हा समारंभ करावा लागे. संघदीक्षेमध्ये संघप्रवेश त्याप्रमाणेच धम्मप्रवेश या दोहोंचा अंतर्भाव होई. परंतु ज्यांना धम्मप्रवेश हवा असेल परंतु संघप्रवेश करायचा नसेल त्यांच्याविषयी वेगळी धम्मदीक्षा नसे. संघप्रवेश म्हणजे घर सोडून अनिकेत बनणे. धम्म प्रवेशासाठी धम्मदीक्षा नसणे ही एक गंभीर उणीव होती. ज्या अनेक कारणांनी भारतात बौद्ध धर्माचा ऱ्हास झाला त्यापैकी एक हे कारण आहे. या दीक्षाविधीच्या अभावी उपासक एका धर्मातून दुसऱ्या धर्मात भ्रमण करू शके. आणि अधिक वाईट गोष्ट म्हणजे 2 धर्म एकाच वेळेला आचरण्याची त्याला मुभा मिळत असे. क्रमांक 2. परस्परांवरील परिणाम. तथापि धर्मचरणात चुकणाऱ्या उपासकाला मार्गावर आणण्याचे साधन भिक्षापात्र हे एक होते. यासंबंधीचे अंगुत्तर निकायातील नियम लक्षात घेण्याजोगे आहेत. या नियमाशिवाय भिक्खूने दुर्वर्तन अथवा दुराचरण केल्यास त्यासंबंधी दुसऱ्या भिक्खूकडे तक्रार करण्याचा उपासकाला सर्वसामान्य अधिकार होता. अशी तक्रार बुद्धाकडे आल्यावर आणि त्यांनी ती पडताळून पाहिल्यावर विनयपिटकातील तत्संबंधीच्या नियमाला पुष्टी जोडून अशा प्रकारचे आचरण संघविरुद्ध केलेला अपराध या सदरात सामील केले. विनयपिटक हे दुसरे तिसरे काही नसून उपासकांनी केलेल्या तक्रारीचा योग्य न्याय देण्याचे साधन आहे. भिक्खू आणि उपासक यांच्यामधील संबंध अशा प्रकारचा होता. क्रमांक 3. भिक्खूचा धम्म आणि उपासकांचा धम्म. बौद्ध धम्माचे काही टीकाकार बौद्ध धर्म हा धर्मच नव्हे असे म्हणतात. अशा टीकेकडे लक्ष देण्याचे कारण नाही, परंतु त्यांना जर उत्तर द्यावयाचे तर ते असे की बौद्ध धम्म हाच खराखुरा धम्म आहे आणि ज्यांना हे मान्य नसेल त्यांनी आपापल्या धम्माची व्याख्या सुधारली पाहिजे. दुसरे काही टीकाकार या थरापर्यंत जात नाहीत. ते असे म्हणतात बौद्ध धर्म हा केवळ भिक्खूंनी पाळावयाचा धर्म आहे. सामान्य माणसाशी त्याचा काही संबंध नाही. बौद्ध धर्माने सामान्य माणसाला आपल्या परिसराच्या बाहेर ठेवले आहे. भगवान बुद्धाच्या संवादात भिक्खूचा उल्लेख इतका वारंवार आढळतो की बौद्ध धम्म हा केवळ भिक्खूचाच धम्म होय या टीकेला बळकटी येते. म्हणून हा विषय अधिक स्पष्ट करणे जरूर आहे. भिक्खूचा आणि उपासकांचा धम्म समान होता काय, किंवा भिक्खूला बंधनकारक असा धम्माचा एक भाग असून तो उपासकाला बंधनकारक नाही अशी वस्तुस्थिती आहे काय?
भगवान बुद्धांनी आपली प्रवचने केवळ भिक्खू संघाला उद्देशून केलेली आहेत, म्हणून ती केवळ त्यांच्यासाठीच आहेत, उपासकांसाठी नाहीत, परंतु असे समजण्याचे कारण नाही. भगवान बुद्धांनी जे शिकविले ते दोघांनाही लागू पडणार आहे. पंचशील, अष्टांग मार्ग आणि दशपारमिता यांचा उपदेश करताना बुद्धांच्या मनात उपासक होते, हे त्या त्रयीच्या स्वरूपावरूनच लक्षात येण्याजोगी गोष्ट आहे आणि ते सिद्ध करायला कुठल्याही विमोचनाची जरुरी नाही. ज्यांनी ग्रहत्याग केला नाही, जे क्रियाशील गृहस्थी जीवन जगत आहेत, त्यांना पंचशील, अष्टांग मार्ग आणि पारमिता अत्यंत आवश्यक आहेत. ग्रहत्याग केलेला म्हणजे क्रियाशील गृहस्थी जीवनातून दूर असलेल्या अशा भिक्खूच्या हातून या त्रयेची उल्लंघन होणे संभवनीय नाही. ते संभवनीय आहे गृहस्थाच्या बाबतीत. भगवान बुद्धांनी आपल्या धर्म उपदेशाला प्रारंभ केला तेव्हा तो प्राधान्याने उपासकांनाच उद्देशून असला पाहिजे. तथापि इथे तर्कावरती विसंबून राहण्याची आवश्यकता नाही. बौद्ध धर्मातील टीकेचे खंडन करायला प्रत्यक्ष पुरावाही आहे. त्या बाबतीत खालील प्रवचनाकडे लक्ष पुरवावे. एकदा भगवान श्रावस्ती येथील अनाथपिंडकाच्या जेतवनात राहत असता धम्मिक आणि इतर 500 उपासक त्यांच्याकडे गेले. अभिवादन केल्यावर धम्मिक बाजूच्या आसनावरती बसला आणि भगवंतांना उद्देशून म्हणाला, भगवान, ग्रहत्याग करणारे भिक्खू आणि गृहस्थ उपासक या दोघांचीही प्रगती करणारा आचार कोणता? इथे भिक्खूसह बसलेल्या उपासकांना ते मोक्षदायी सत्व ऐकू द्या. भगवंत म्हणाले, ऐका भिक्खू हो, कान देऊन ऐका आणि सांगितलेल्या नियमाचे पालन करा. दुपार झाल्यानंतर भिक्षेसाठी परिभ्रमण करू नका. त्यापूर्वीच योग्य वेळी आपली भिक्षा गोळा करा. अवेळी येणारा अतिथी पाशात गुरफटतो. अन्नभिक्षा मागण्यापूर्वी रूप, गंध, शब्द, रुची आणि स्पर्श यासंबंधीच्या आसक्तीला आपल्या मनातून काढून टाका. भिक्षा मिळताक्षणी एकटेच मागे फिरा आणि एकटेच बसून अविचलित म्हणजे बाह्य पदार्थामागे न धावणाऱ्या अशा स्थिर चित्ताने विचार करा. धर्मशील लोकांशी बोलताना, हे भिक्खू हो, भाषणाचा विषय धम्म हाच असू द्या. भिक्षा आपली राहती खोली, बिछाना, पाणी, स्नान ही केवळ साधने आहेत. याहून त्यांना अधिक महत्त्व नाही असे माना. या गोष्टींचा केवळ साधन म्हणून अनासक्तीनं उपयोग करणारा भिक्खू हा कमलदत्त ज्याप्रमाणे पाण्याच्या थेंबाने कलंकित होत नाही, त्याप्रमाणे सदैव निष्कलंक राहील, असा उपासकांना प्रगतीपथावर नेणाऱ्या आचरणासंबंधी मी बोलतो. हत्या करू नका, मृत्यूची शिक्षा देऊ नका. हत्या करू नका, मृत्यूची शिक्षा देऊ नका किंवा कत्तल करण्याची आज्ञा देऊ नका. सबळ, दुर्बळ कोणत्याही प्रकारच्या सजीव प्राण्याची हिंसा करू नका. सकल प्राणीमात्रावर प्रेम करा. कोणत्याही उपासकाने बुद्ध्या चोरी करू नये किंवा चोरी करण्याची आज्ञा देऊ नये. दुसरे देतील तेवढेच घ्यावे. उपभोग ही अग्निगर्ता समजून त्यापासून दूर राहा. ब्रह्मचर्य शक्य झाले नाही तरी निदान कोणत्याही विवाहित परस्त्रीशी व्यभिचार करू नका. राजगृही अथवा चव्हाट्यावर थांबू नका किंवा तेथे खोटे भाषण करायला प्रोत्साहन देऊ नका किंवा तसे करण्याची अनुज्ञाही देऊ नका. हा निर्बंध सदैव पाळा. मद्यपान करू नका, दुसऱ्याला मद्य पाजू नका. मद्यपानात रमण्याची अनुज्ञा देऊ नका. हा निर्बंध सदैव पाळा. मद्यपानाने मनुष्य कसा उन्मत्त होतो हे लक्षात ठेवा. मद्यपानाने मूर्ख मनुष्य पापचरणात उद्युक्त होतो आणि आपल्या इतर स्वैराचारी बांधवांना पापास प्रवृत्त करतो. म्हणून त्या उन्मादकारक व्यसनापासून त्या मूर्खाच्या स्वर्गापासून सदैव दूर राहा. हिंसा, चोरी, असत्य भाषण, सुरापान, व्यभिचार यापासून परावृत्त व्हा.
सप्ताहामागून सप्ताह उपोषथाचे व्रत ग्रहण करा आणि श्रद्धामय अंतःकरणाने अष्टशिलाचे पालन करा. प्रातःकाळी पवित्र श्रद्धामय चित्ताने वरील उपोषथ व्रत स्वीकारल्यानंतर यथाशक्ती भिक्खूंना अन्न आणि पेय द्या. आपल्या आईबापांचा सन्मान राखा. उपजीविका सन्मानमार्गी करा. असा एकनिष्ठ उपासक दिव्य जगात प्रवेश करील. यावरून स्पष्ट होईल की धम्म हा दोघांना समान आहे, परंतु त्या दोघांच्याकडून आचारावयाच्या निर्बंधात फरक आहे. भिक्खूला 5 व्रते अनिवार्य आहेत. आपण हत्या करणार नाही असे व्रत त्याला धारण करावे लागते. दुसऱ्यांनी न दिलेले दुसऱ्यांची मालमत्ता आपण स्वतःच्या मालकीची करणार नाही असे व्रत त्याला धारण करावे लागते. कधीही असत्य भाषण करणार नाही असे व्रत त्याला धारण करावे लागते. स्त्री सुखापासून परावृत्त राहण्याचे व्रत त्याला धारण करावे लागते. उन्माद पेय पिणार नाही असे व्रत त्याला धारण करावे लागते. हे सर्व नियम उपासकालाही बंधनकारक आहेत. फरक आहे तो एवढाच की भिक्खूच्या बाबतीत हे नियम अनुल्लंघनीय व्रतासारखेच आहेत. उलटपक्षी उपासकांच्या बाबतीत हे नैतिक कर्तव्य असून त्यांचे व्रतासारखे आहेत. उलटपक्षी उपासकाच्या बाबतीत ते नैतिक कर्तव्य असून त्यांचे परिपालन स्वच्छतेने करायचे असते. याशिवाय त्यांच्यामध्ये लक्षात घेण्याजोगे 2 फरक आहेत. भिक्खूला खाजगी मालमत्ता ठेवता येत नाही, उपासकाला खाजगी मालमत्ता धारण करता येते. भिक्खूला परिनिब्बाणामध्ये प्रवेश करण्याचे स्वातंत्र्य आहे. उलटपक्षी उपासकाला निब्बाण ही पुरेसे मानले जाते. भिक्खू आणि उपासकामधील भेद आणि साम्य असे आहे की तथापि धम्म हा दोघांनाही समानच आहे. जय भीम. नमो बुद्धाय.